चला तर मंडळी, उन्हाळी वाळवणातली मस्त अशी सुंदर सुबक आतून पोकळ वरतून काटेदार अशी चकली करूया। भगर आणि साबुदाणा घेतलाय। साबुदाणा मध्यम आचेवर चांगला फुलेपर्यंत भाजून गार करायचा। भगर एखाद्या कपने मोजायची। जितकी भगर त्याच्या दुप्पट पाणी गरम करायचं। त्यामध्ये धुतलेली भगर, मीठ घालायचं। उकळी आली की झाकण ठेवून मंद आचेवर भगर शिजवायची। पाणी आटलंय पण थोडी कसर आहे म्हणून अजून पाव कप पाणी मी इथे घातलंय। भगर शिजते तोपर्यंत साबुदाण्याचं पीठ करायचं। भगर छान शिजली आहे, गॅस बंद करायचा। त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालून थोडं मिक्स करायचं। मिरचीची भरड घालायची। हे मिश्रण एका ताटात काढायचं, थोडं मोकळं करायचं। कोमट झालं की हाताला गार पाणी लावून छान असं मळून घ्यायचं। सविस्तर प्रमाण आणि टिप्ससह डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। टायटल मधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा। छान मळून झाल्यानंतर 10 मिनिटं झाकून ठेवायचं। नंतर सोऱ्यामध्ये चकलीची चकती घालायची, पीठ घालायचं आणि मस्त या चकल्या करून घ्यायच्या। 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या। भगरीची चकली तयार झाली, तळून दाखवते। तिप्पट चौपट फुलली जाते, अगदी हलकी पोकळ होते।